होते कोपरखेडे वर्सेस तुर्भे या दोन संघादरम्यानचे नाणेफेकीचं कौल. तुर्भे संघाने जिंकून क्षेत्ररक्षणाचा विचार केला. त्या अनुषंगानं आघाडीवीर म्हणून कोपरखेडे संघाच्या वतीनं दीपेश आणि सूरज हे आघाडीवीर. तर स्वप्नील तो पहिल्या षटकाचा मानकरी, अचूक टप्पाने भेदक मारा ज्याचं शस्त्र तो स्वप्नील येतोय दीपेशसाठी. दीपेश हा तडाखेबंद फलंदाज, याच्या अनेक खेळ्या अगदी KKPL मध्ये पाहिलं असेल आपण. जबरदस्त खेळी केली होती ना, 59 धावांची जबरदस्त महत्वपूर्ण खेळली आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला अगदी बाईकचा विजेता तोच फलंदाज. यस सर प्लीज. एकंदरीत काय स्वप्नील पहिल्या षटकातला पहिला चेंडू आयटम राऊंड द विकेट. हा चेंडू फिरकावून दिला कट पॉइंटच्या डोक्यावरून. गलीमध्ये चेंडू जातोय सळ 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 करत सीमारेषा जवळ जवळ आणखीन जवळ पार येतोय देखणा सुंदर चौकार. धावसंख्या 4 ने सुरू झाली आहे. धावसंख्येला सुरुवात प्रारंभ. एकंदरीत काय तर कोपरखेडे संघासाठी दीपून खातं खुलं केलंय धाव संख्या 4 वर. कारण क्षमता प्रचंड आहे. जर असे चेंडू जर दीपूला जर तुम्ही टाकाल तर त्याचा हा फेवरेट शॉट आहे. खरं तर तो 360 खेळू शकतो, ही त्याची क्षमता आहे. पण इथे मात्र दिवसभराच्या हेडिंगनं खरं तर तो मुख्य आयोजकही आहे, त्यामुळे दिवसभराच्या हेडिंगनं नंतर त्याला ही फलंदाजी करावी लागते. पण स्वप्नील नक्कीच कमबॅक करेल का? आज प्रारंभिक पहिल्या चेंडूवर बऱ्याचदा चौकार झालेला पाहतो. दुसरा चेंडू शरीरावर आदळतोय, अंगावर आदळतोय. पंचांकडे पायचीतची अपील केली जाते, पण पंच म्हणतात की थोडासा लेग स्टंप सोडून जाणार चेंडू, त्याला निर्धाव म्हणून घोषणा केली जाते. धावसंख्या स्थिरवली. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर होतीये बिनबाद 4 वर. तिसरा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा स्वप्नील. हा निघतोय स्वप्नीलचा तिसरा चेंडू राऊंड द विकेट. दीपेशनं म्हटलं स्लाइस केलं, ग्राउंड शॉट, कार्पेट शॉट, मिड विकेटच्या आणि कौ करण्याच्या दिशेनं क्षेत्ररक्षण केलं जाते, फेकले जाते. तदरम्यान एक धाव पूर्णत्वाला जाते. धावसंख्या 1 ने पुरेसर ते पोहोचते 5च्या घरात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 5. बिनबाद 5. चार षटकी लढत, त्यामुळे हा चौथा चेंडू. सूरजने फटकावलाय, दिशा दिली. स्पेअरलेगला क्षेत्ररक्षक पिच्छा करतोय, पण चेंडू मध्ये गती जास्त आहे. चेंडू सळसळ करत सीमारेषा पार येतोय देखणा आणखीन सुंदर चौकार. धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने वाढते, पोहोचते 9 वर. म्हणजे 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 9. आणि जसा 5वा चेंडू येईल, मी पुन्हा एकदा माझे सहसमालोचक आता मात्र किरण म्हात्रे यांना निमंत्रण देतो. आये किरणजी. धन्यवाद रवी सर. पहिला षटक स्वप्नील घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार व चौथ्या चेंडूवर चौकार अशी हे लेखाजोखा. धावसंख्या बिनबाद 9. या षटकातील 5वा चेंडू स्वप्नील घेऊन निघालाय सूरजसाठी. सुंदर चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जातोय. बाकीचं काम मात्र यष्टरक्षक करतोय. 5 चेंडूची सांगता होते, 5 चेंडू मात्र पूर्ण होतात पहिल्या षटकातील. धावसंख्या 9. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडू मात्र डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर एकेरी, चौथ्या चेंडूवर चौकार, 5वा चेंडू डॉट बॉल, शेवटचा चेंडू स्वप्नील. राऊंड डिस्टंप मारा करतो सूरजसाठी हा शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाची सांगत होते, पहिलं षटक मात्र पूर्ण होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 9. 4 ओव्हरचा हा सामना. या इनिंग्स मधली दुसरी ओव्हर्स मात्र हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय. आला ना तो काय पंकज. नवीन गोलंदाज येतोय पंकज. धावसंख्या 9.
नवीन गोलंदाज पंकज. दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल दीपेशसाठी. 9-10 पावलांचा स्टार्ट घेऊन निघतोय. दीपेशसाठी हा चेंडू. चोरकस मारलेला फटका गॅपमध्ये जातोय. सुंदर क्षेत्रक्षण होतंय. एक धाव मात्र पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याची तयारी. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन विकेट म्हणावे लागेल दीपेश व सूरज या दोघांच्या दरम्यान. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वर. दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा चेंडू निघतोय पंकज. दीपेशसाठी हा चेंडू. जोरकस मारलाय फटका. चेंडू मात्र थांबतोय की पाहायचा पूर्ण प्रयत्न मात्र केला होता, परंतु चेंडू मात्र अडवण्यात अपयश येत आहे. षटकार मिळतो दीपेश व संघांना. संघ जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कोपरखेडा 30+ संघाची. आघाडीवीर म्हणून आलेले दीपेश आगसकर व सूरज पाटील चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. पहिलं षटक टाकलं होतं स्वप्नील यानं. 9 धावा खर्च केल्या होत्या व एकही गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं नव्हतं. त्यानंतर पंकज आलाय. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र दीपेशने मात्र हल्ला केलाय. षटकार प्राप्त केला दीपेशने. संघ जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. एक षटक व 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 17. पंकजचा या षटकातील तिसरा चेंडू. सामोरं जातोय दीपेश. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. अपील केली होती मात्र पायची दीपेश बाद होतोय. पहिला हादरा, पहिला गडीगार दीपेश मात्र कॉट आहे का? ओके ओके. बॅटची कडा लागली होती. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षकाने केलं होतं. दीपेशचा अडसर मात्र तुर्बे संघाने दूर केलेला आहे. दीपेश मात्र तंबूची आश्रयाला येतोय. सतरा या धावसंख्येवर पहिला हादरा. दीपेश आगसकर मात्र डगआउटच्या दिशेने येताना दिसतोय. दीपेश आगसकर याची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज रोहित रामचंद्र म्हात्रे मात्र खेळपट्टीच्या दिशेने जाताना दिसतोय. चांगली फलंदाजी केली दीपेश आगसकर यानं. एक षटक व 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 17. पंकज तिसऱ्या चेंडूवर मात्र दीपेशाला बाद करतोय. या षटकातील चौथा चेंडू खेळण्यासाठी मात्र नवीन फलंदाज रोहित म्हात्रे येतोय. दुसऱ्या ओव्हर्स मधल्या चौथा चेंडू. जोरकस मारायला फटका. चेंडू मात्र हवेत आहे. एक धाव मात्र मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी मात्र रोहित दाखवत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागते सूरज व रोहित याला. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. एक षटक व 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 18. सुंदर गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर मात्र येणारे 2 चेंडू मात्र अप्रतिम टाकलेत पंकज यानं. दुसऱ्या ओव्हर्स मधला 5वा चेंडू. पंचांच्या डाव उजव्या बाजूने मारा करतोय सूरजसाठी. 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन पंकज निघतोय. सूरजसाठी हा चेंडू असेल. सुंदर फटका. चेंडू मात्र हवे ते बघूया. फिल्डर मात्र कुठली चूक करत नाहीये. काऊ कॉर्नरच्या दिशेने उभा असलेला क्षेत्ररक्षक मात्र झेल टिकतोय. सूरज मात्र बाद होतोय. अवघ्या 18 धावसंख्येवर दुसरा हादरा. या षटकात पंकजाने चांगली गोलंदाजी केली आहे. अतिशय अष्टपैलू व धडाकेबाज 2 कोपरखेडा संघाचे फलंदाज मात्र फोडण्यात त्यांना यश आलेलं आहे. एक षटक व 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. पहिलं षटक टाकलं होतं स्वप्नीलाने 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पंकज यानं मात्र या षटकात 9 धावा खर्च केल्यात. अजून एक चेंडू मात्र बाकी आहे. सूरज पाटील याची जागा पूर्ण करण्याचे नवीन फलंदाज येतोय ओमकार पाटील. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज
ओमकार पाटील मात्र स्ट्राईकच्या दिशेनं रवाना होताना दिसतोय. धावसंख्या 18. जोरकस मारण्याचा प्रयत्न, थोडीशी फंबलिंग होते, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड होतीये, त्याचा फायदा मात्र होतोय. एक धाव मिळतीये, एका धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. दोन षटकांचा खेळ इथं संपतोय. 2 षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-19. पहिल्या षटकात स्वप्नीलानं 9 धावा दिल्या होत्या, एकही गडी बाद करण्यात यश आलं होतं. त्यानंतर दुसरं षटक अप्रतिम षटक म्हणावं लागेल. पंकजाचं 10 धावा खर्च करून 2 बहुमूल्य मौल्यवान असे खेळाडू मात्र आपल्या खिशात टाकलेत. नवीन गोलंदाज येतोय संकेत, वैयक्तिक पहिलं संघाचं मात्र तिसरं षटक घेऊन येतोय. चांगली गोलंदाजी सादर केली तुर्भे संघाच्या गोलंदाजाने. 12 चेंडूचा खेळ इथं संपलाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-19. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. तिसरी ओव्हर घेऊन येतोय संकेत. पंचांच्या डाव्या बाजूने कॉम्बॉक्स एंड करून मारा करतोय. सामोरा जातोय ओमकार पाटील. तिसऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू घेऊन निघालाय संकेत ओमकारसाठी. चोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटवर मात्र चेंडू येत नाहीये. एक धाव मिळते, एका धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. अजूनही या इनिंग्स मधले अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडू मध्ये जवळजवळ हाणामारी करावी लागेल रोहित व ओमकार या दोन्ही फलंदाजांना. तीच हाणामारी मात्र या तुर्भ्या संघाच्या गोलंदाजांना मात्र रोखावी लागेल. आतापर्यंत 2 षटक अप्रतिम टाकले. तिसरं षटक घेऊन आलाय संकेत. दुसरा चेंडू, सुंदर चेंडू, चाकून जातो रोहित, त्याला जागेवर ठेवतोय. गोलंदाजीच्या बाहुपाशात मात्र रोहितला अडकवण्यात संकेतला यश येतोय. 2 षटक व 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. 2-20. तिसरा चेंडू घेऊन निघालाय संकेत. रोहितचा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वन बाउन्स, चौकार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा मात्र आदित्य पाटीलने जोडल्यात. 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवर. आदित्य पाटील गुणलेखकाच्या भूमिकेत दिसतोय, तसेच त्यांना साथ देत आहेत आमचे परम मित्र तुषांत म्हात्रे. धावसंख्या 24. 2-24. तिसऱ्या ओव्हर मधला चौथा चेंडू, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. संकेत तिसऱ्या ओव्हर्स मधला चौथा चेंडू घेऊन निघालाय. रोहितसाठी हा चेंडू असेल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या त्याच ठिकाणी अडकून पडली आहे 24 वर. तिसऱ्या ओव्हर मधला 5वा चेंडू संकेत घेऊन निघालाय. रोहितसाठी हा चेंडू असेल. हेलिकॉप्टर ओढण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची तयारी दाखवतील काय? 2 धावा. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. तर रॉंग एंडला मात्र थ्रो केली होती. विकेट किपर एंडला जर थ्रो केली असती तर बहुतेक फायदा झाला असता, परंतु 2 धाव मिळतात. 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 26 या धावसंख्येवर. तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू, सुंदर गोलंदाजी करतोय संकेत. शेवटचा चेंडू घेऊन निघालाय.
सुंदर फटका, एक कलात्मक फटका रोहित म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 धावा इथे जोडल्या गेल्यात. 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 30 वर. या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे संकेत यानं. 11 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक टाकलं होतं स्वप्नीलला, 9 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक टाकलं होतं पंकजानं, 10 धावा खर्च केल्या होत्या. 2 बहुमूल्य गडी मात्र बाद करण्यास पंकजाला यश आलं होतं. त्यानंतर तिसरं षटक टाकलं होतं संकेत यानं, 11 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तुर्भे संघाकडून. आता मात्र शेवटचं अंतिम आणि निर्वाणीचं षटक घेऊन येतोय. नवीन गोलंदाज, चौथं षटक हाताळण्यासाठी मात्र इथं शिनू. धावसंख्या 30. 6 चेंडूमध्ये मात्र थोडीशी हाणामारी करावी लागेल ओमकार व रोहित याला. धावसंख्या 30. 4 ओव्हर्सच्या अनुषंगाने मात्र या धावसंख्या कुठेतरी कमी पडतायत. चौथ्या ओव्हर्स मधला पहिला चेंडू. जोरकस मारण्याचा प्रयत्न, उभ्याने मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी, लेग स्पिन कटर मात्र हा चेंडू मात्र त्या पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. चौथ्या ओव्हर मधला दुसरा चेंडू घेऊन निघालाय ओमकार साठी शिनू. चेंडू मात्र आघात करतोय, चेंडू थांबणार नाहीये. षटकार मिळतो ओमकार व संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 36 या धावसंख्येवर. अजूनही या ओव्हर मधले चार चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 2 बाद 36. याच प्रकारची हाणामारी करावी लागेल. तर हीच हाणामारी मात्र कुठेतरी तुर्भे संघाला मात्र रोखावी लागेल. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळते. 1 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 37 या धावसंख्येवर. या इनिंग्स मधले अजूनही 3 चेंडू मात्र बाकी आहे. या 3 चेंडूवर मात्र रोहित मात्रे काय करतो हे पाहायचं आहे. शिनू चौथ्या ओव्हर मधला चौथा चेंडू घेऊन निघतोय पंचांच्या उजव्या बाजूने. कॉम्बॉक्स एंड करून मारा करतोय रोहित साठी. पुढचा चेंडू सुंदर फटका, कट केलाय चेंडू. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा गाठतोय. चौकार मिळतोय. 4 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 41 धावसंख्येवर. अजून या इनिंग्स मधले अजून 2 चेंडू मात्र बाकी आहेत. धावसंख्येला थोडासा आकार येतो. धावसंख्या मात्र थोडीशी सजतीये. धावसंख्या 41. चौथ्या ओव्हर मधला 5वा चेंडू. शिनू पुन्हा एकदा निघतोय पंचांच्या उजव्या बाजूने. रोहित साठी हा पुढचा चेंडू. चोरकस मारलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. बघूया, झेल टिपतोय. कुठली चूक करत नाहीये. रोहित मात्र बाद होतोय. 41 या धावसंख्येवर मात्र तिसरा गडी गारद होतोय. सात चेंडू मध्ये रोहित मात्र 15 धावचं योगदान देऊन मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने रवाना होतोय. संदीप पाटील अष्टपैलू असा खेळाडू. शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार किंवा चौकारची अपेक्षा असेल कोपरगिरा 30+ संघाला, तर तीच अपेक्षा मात्र संदीप पूर्ण करतोय का पाहायचं आहे.
क्षमता आहे या खेळाडूमध्ये. तर बघूया शेवटचा चेंडू, धावसंख्या 41 वर अडकून पडली आहे. शेवटच्या चेंडूवर काय करतोय संदीप पायचाय. या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू. स्वप्नील पाटील यांच्याकडून या षटकारास जर षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. 1000 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र संदीप गमावतोय. चेंडूवर चौकार किंवा षटकाराची अपेक्षा होती, परंतु चांगली गोलंदाजी शेनू यांची. 4 षटकांची सांगता होते, 4 षटक मात्र पूर्ण होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या त्याच ठिकाणी अडकून पडले. 41 वर 42 धावांचं आव्हान ठेवलंय तुर्भे संघापुढे. विठ्ठल पाटील यांच्याकडून आलेला आहे. दिलीप दिलीप चला सामन्याला सुरुवात. साडे 10च्या सरासरीने मात्र या धावा काढाव्या लागतील, तर त्याच धावा मात्र कोपरकरण संघाला कुठेतरी रोखाव्या लागतील. 42 लक्ष ठेवलेलं आहे, ते म्हणजे तुर्भे संघापुढे. वैयक्तिक पहिलं, संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय ओमकार पाटील. कोपरखिरणे विभागातील, कोपरखिरणे गाव विभागातील अतिशय जलद चेंडू टाकणारा असा हा गोलंदाज मात्र रँक 1 मध्ये येतोय, तोच ओमकार पाटील. विपुल स्ट्राईकला कोण गेलाय? हा बरं सांगा जरा, समजेल त्या साईडला असेल तो. नाही नाही, स्ट्राईकला तो त्या समजेल ना आपल्याला, तो त्यांगण झाला, तो अंगण येईल. हा विकी स्ट्राईकला गेला ना, बॉल बघते बघ.
स्ट्राईकला गेला ना बाळा विकी. आघाडीवीर म्हणून आलेले फलंदाज विकी व विपुल. विकी स्ट्राईकला येतोय तर नॉन स्ट्राईकला येतोय विपुल. 42 धावांचं आव्हान. या आव्हानाला उत्तर देण्यासाठी मात्र आघाडीवीर म्हणून विकी व विपुल. वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येते ओमकार. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. पहिला चेंडू मात्र जोरकस मारायला प्रयत्न परंतु सूरज लॉंग ऑनच्या ठिकाणावर मात्र लॉंग ऑफच्या ठिकाणी धाव घेतोय. पहिला एक गडी गारद होतोय. पहिला हादरा मात्र तुर्भे संघाला. विकीचा अडसर मात्र दूर केलाय ओमकार पाटील यानं. पहिल्या चेंडूवर गडी गारद होतोय. विकी मात्र डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. विकीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र बेचाळीस धावांचं आव्हान. या आव्हानाला उत्तर देण्यासाठी मात्र ओमकार पहिली ओव्हर हाताळण्यासाठी मात्र आला होता. पहिल्या चेंडूवर मात्र पहिला गडी गारद करतोय. जवळजवळ 10:30च्या सरासरीनं मात्र या धावा काढाव्या लागतील. तर त्याच धावा मात्र कोपरकरने 30+ गोलंदाजांना मात्र कुठेतरी रोखावे लागतील. तोच प्रयत्न आहे. नवीन फलंदाज विकी याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय समीर. खेळपट्टीच्या दिशेने जाताना दिसतोय. पॉवर प्लेचं षटक. पहिल्या चेंडूवर मात्र हादरा. दुसरा चेंडू समीर खेळण्यासाठी सज्ज होतोय. 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन रेडी होतोय. ओमकार निघतोय समीरसाठी पुढचा चेंडू घेऊन. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण पॉइंटच्या ठिकाणी उभा असलेला राहुल मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 1 या धावसंख्येवर. तुर्भे संघाची मात्र धावांची श्री गणेश होते. सुरुवात होते, आरंभ होतोय, प्रारंभ होतोय, स्टार्टिंग होते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 1. तिसरा चेंडू ओमकार पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. सुंदर चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय करतोय. तिसरी फळी मात्र तोडली गेली आहे. दुसरा गडी गारद होतोय. दुसरी खिंडार, दुसरं तडा मात्र तुर्भे संघाला. विपुल मात्र त्रिफलचित बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. सुंदर गोलंदाजी. 10.50 सरासरी धावा काढायच्या आहेत. तर त्याच धावा रोखण्याचा प्रयत्न मात्र ओमकार पाटील करतोय. 3 चेंडूची सांगता होते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 1. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल कोपरकरांना 30+ संघाची. नवीन फलंदाज येतोय बंटी. इनॅट नंबर 4 वर येतोय बंटी. पॉवर प्लेच्या षटकातील 4था चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज बंटी येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन पुन्हा एकदा तयार होतोय ओमकार. सामोरं जातोय बंटी. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. सुंदर प्रयत्न परंतु प्रयत्न केला नव्हता. जवळजवळ चेंडू अडवता आला असता परंतु चेंडूचा वेग जास्त असल्या कारणाने मात्र राहुलला चकवून गेला. 4 धावाने संघ जाऊन पोहोचला 5 या धावसंख्येवर. सुंदर कट केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय बंटी यानं. चौकार मिळतोय बंटी व संघाला. संघ जाऊन पोहोचतोय 2 बाद 5. पहिल्या ओव्हर मधला 5वा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होतोय. धावसंख्या 2 बाद 5. पहिल्या ओव्हर मधला 5वा चेंडू घेऊन निघाला ओमकार. बंटीसाठी हा चेंडू.
आता मात्र थोडासा दिशा भरकटली आहे. वाईट बॉल पंच वळतायत. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी होती परंतु या चौकाराने बहुतेक ओमकारची लय मात्र थोडीशी बिघडली आहे. या ओव्हर मधला 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग वेवर तयार होतोय. सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे. चौकार मिळतोय. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार बंटी ठोकतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वर. पहिले 3 चेंडू अप्रतिम. त्यानंतर मात्र 2 लगातार चेंडूवर चौकार ठोकतोय बंटी. शेवटचा चेंडू धावसंख्या 2 बाद 10. चांगली सुरुवात. 2 गडी बाद केल्यानंतर मात्र बंटी यानं मात्र आपली कमकुवत बाजू मात्र सांभाळून घेतली आहे. पुन्हा एकदा जोरकस मारला परंतु प्रताप काय चूक करतोय की नाही. परंतु प्रताप कधी चूक करत नाहीये. अप्रतिम झेल टिपतोय प्रताप. बंटीची खेळी मात्र संपुष्टात येते. धावसंख्या अस्थिर धावसंख्या त्याच ठिकाणी 10 वर. पहिले षटक पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 10 वर. बहुतेक हातातून चेंडू निसटला असावा म्हणून फुलटॉस पद्धत चेंडू थोडासा पडला. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. अजय आगासकर आता मात्र पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन निघालाय. सुंदर चेंडू चकून झालाय. अप्रतिम चेंडू. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन निघालाय अजय. सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू. बाकीचं काम मात्र दीपेश आगसकर यानं केलंय. चौथा हादरा मात्र समीर मात्र बाद होतोय. गडी बाद 14. पहिलं षटक टाकलं होतं. ओमकार यानं 10 धावा खर्च केले होते व 3 गडी बाद केले होते. त्यानंतर अजय याला पहिल्या चेंडूवर चौकार लागवल्यानंतर मात्र 2 चेंडूवर मात्र कमबॅक केलंय. तिसऱ्या चेंडूवर मात्र 1 गडी बाद केलाय. चला चला प्लीज. दुसऱ्या ओव्हर मधला हा चौथा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज विनय येतोय. डावखुराचा हा फलंदाज विनय.
दुसऱ्या ओव्हरमधला चौथा चेंडू घेऊन निघाला अजय. विनेसाठी हा चेंडू. सुंदर चेंडू. थोडीशी उंची जास्त असल्या कारणाने मात्र पंच मात्र अपील सपशेल पेटाळतायत. दुसऱ्या ओव्हरमधला पाचवा चेंडू. हा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार टाकल्यानंतर येणारे 4 चेंडू मात्र अप्रतिम टाकलायत. शेवटचा चेंडू अजय अगासकर घेऊन येतोय. विनयसाठी पुढचा चेंडू. जोहर कस मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम षटक टाकलंय अजय अगासकर यानं. या षटकात अजय यानं 4 धावा खर्च केल्यात व 1 गडी बाद केलाय. आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. 42 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकात 10 धावा. दुसरं षटक अप्रतिम. जितकी प्रशंसा करू तितकं कमी मात्र या अजयनं चांगली गोलंदाजी केली आहे. 4 धावा खर्च करून 1 गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. बारा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज सूरज तिसरं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू 28 धावा. श्री महेश विठ्ठल पाटील यांचं मंचावर आगमन. लॉंग ऑनच्या ठिकाणी उभा असलेला ओमकार मात्र फील्ड करतो. 1 धाव मिळते. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 15व्या धावसंख्येवर. 11 चेंडू 27 धाव. 11 चेंडू 27 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन निघालाय सूरज. विनयसाठी हा चेंडू. ओ संतोष मात्र थोडीशी गफलत करतोय, चूक करतोय. चौकार मिळतोय. चेंडू अडवायला पाहिजे होता परंतु 4 धावा मिळत आहेत. 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. 10 चेंडू 23 धावा. समीकरण मात्र बदलते. 10 चेंडू 23 धावा. जसं समीकरण बदलतं तसं मात्र क्रिकेटचा रंग मात्र प्रत्येक चेंडूवर बदलत असतो. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन निघालाय सूरज. पुन्हा एकदा सुंदर चेंडू जखडून ठेवतोय आपल्या गोलंदाजीच्या बाहुपाशात. 9 चेंडू 23 धावा. समीकरण बदलतंय. 9 चेंडू 23 धावा. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कोपरखिंड 30+ संघाकडून. आता मात्र लेग साइडच्या दिशेने जाणारा हा चेंडू पंच वळतायत. वाईड बॉलचा इशारा येतोय. इथे धाव मात्र जोडली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वर. 9 चेंडू 22 धावा. 9 चेंडू 22 धावा. रंगतदार असा सामना तुर्बे वर्सेस कोपरखिरणे. 9 चेंडू 22 धावा. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सूरज सज्ज होतोय.
विनय सामोरं जाईल. तिसऱ्या ओव्हर मधला चौथा चेंडू सूरज घेऊन निघालाय. सुंदर चेंडू प्रताप फील्ड करतोय. एक धाव मिळतीये. एका धाव्याने मात्र फरक पडणार नाहीये. एका धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. आठ चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. आदित्य पाटील चांगले गुणलेखकाचे काम करतायत. आता मात्र सूरज वरती स्टंप येतोय. पाचवा चेंडू स्लोवर पद्धतीने चेंडू चकवून जातोय. फ्लाईटने चकवा दिलाय. सुंदर गोलंदाजी सूरज पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निघालाय सूरज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. धावसंख्या 4 ने पुढे सरकली आहे. माफ करा, पंचांचा इशारा होतोय चौकाराचा. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 वर. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 21 धावांची आवश्यकता. पहिले षटक टाकलं होतं ओमकार 10 धावा खर्च केल्या होत्या. माफ करा, 6 चेंडू 17 धावा. सहा चेंडू 17 धावा. शेवटची ओव्हर, अंतिम ओव्हर, डिसाइडेड ओव्हर घेऊन येते दीपेश आगसकर. चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन निघालाय. 6 चेंडू 17 धावा. पहिला चेंडू जोरकस मारलाय. गणेश फील्ड करतोय का पाहायचा आहे. एक धाव मिळते. गणेश कडून फंबलिंग होते. चौकार मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 वर. 5 चेंडू 13 धावा. समीकरण 5 चेंडू 13 धावा. 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असताना चौकार आलाय. 5-13. दीपेश आगसकर डिसाइडेड ओव्हर घेऊन आलाय. दुसरा चेंडू, सुंदर चेंडू, त्रिफलाचे बाद होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय करतोय विनय. याचं एक आणखीन एक हादरा विनयच्या रूपाने मात्र बाद होऊन परततोय. विनय याची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज येतोय शिनू. समीकरण 4 चेंडू आणि 13 धावा.
4 चेंडू 13 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते दीपेश आगसकर यांच्या माध्यमातून. या ओव्हरमधला तिसरा चेंडू घेऊन निघाला दीपेश. पंचांच्या डाव्या बाजूनं कॉम्बॉक्स एंड करून मारा करतोय. सुंदर चेंडू, ऑफस्पिन पद्धतीचा चेंडू. एकच धाव मिळते, दुसरी धाव घेण्याची तयारी दाखवतील काय? 3 चेंडू 12 धावा. स्वप्नील साठी सुवर्ण संधी. 2 चेंडूवर जर 2 षटकार मारले तर राजा पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे, एक प्रोत्साहन आलेलं आहे. आता मात्र समीकरण 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. पुढचा चेंडू घेऊन निघाला दीपेश. सुंदर प्रयत्न, ऑफ स्पिन पद्धतीचा प्रयत्न हा. समीकरण 2 चेंडू 12 धावा. 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता होती. आता मात्र समीकरण 2 चेंडू 12 धावा. आता मात्र षटकार आला, उत्तुंग असा षटकार आलाय. 1 चेंडू 6 धावा. रंगतदार असा सामना. 2 षटकार लगावले तर राजा पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं रोख पारितोषिक. 1 चेंडू व 6 धावा. अतिशय रंगतदार असा सामना. 42 धावांचं आव्हान होतं. या आव्हानाला मात्र चांगली गोलंदाजी करताना मात्र कोपरखेडने 30+ संघ मात्र कुठेतरी दिसतोय. ओमकार पाटील यांनी 10 धावा दिल्या होत्या. अजय पाटील दुसरं षटक घेऊन आला होता, त्याने 4 धावा खर्च केल्या होत्या. तिसरं षटक टाकलं होतं सूरज यानं, चांगलं षटक टाकलं होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचं अंतिम व निर्वाणीचं दीपेश आगसकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. षटकार ठोकला, 3000 रुपयाचं रोख पारितोषिक. बघूया दीपेश कोण जिंकतोय कोण हारतोय हे गुपित मात्र येणाऱ्या चेंडूवर अवलंबून आहे. 1 चेंडू 6 धावा. सगळ्यांनी मात्र टाळ्या वाजून थोडंसं प्रोत्साहन करत द्यायचंय. 1 चेंडू 6 धावा. हा चेंडू सुंदर चेंडू आहे. अपील केले परंतु अपील पेटा